बरं, आता हा व्हिडिओ बघायच्या आधी या व्हिडिओचा पार्ट 1 बघून या. पार्ट 1 नक्की बघा, कारण जर तो बघितला नाही तर पुन्हा एकदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये उगीच गैरसमज व्हायचा आणि कमेंटमध्ये तुम्ही पुन्हा काहीतरी चुकीच्या कमेंट्स करताल. ठीक आहे. आता हा व्हिडिओ बनवायमागचा उद्देश असं की जो माझा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा याच्यावरती जे एक छोटीशी क्लिप होती, ते पूर्ण पॉडकास्ट लोकांनी बघितलं नाही, पण त्या छोट्याशा क्लिपवरून खूप चुकीचे कयास लावून काय काय कमेंट्स केलेले आहेत. पण काही जणांनी ट्रोल केलं आहे, काही जणांनी त्यांची काही तर्क मांडलेली आहेत. तर ज्यांनी आता जे ट्रोल करतायत किंवा उगीचच काहीतरी बोलत आहेत त्यांना नाही, पण जे तर्क मांडत आहेत तर त्यांना उत्तर द्यायसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मॅक्झिमम लोकांनी काय तर्क लावला आहे की तुम्ही हे का नाही बघत आहे की भिडे कुटुंबाला किती प्रामाणिक दाखवलं आहे. कोणाला अप्रामाणिक दाखवलं आहे त्याच्यात? अय्यर घ्या, डॉक्टर हाती घ्या किंवा मग सोडी घ्या, कोणालाच अप्रामाणिक दाखवलं नाही, सगळ्यांना प्रामाणिक दाखवलं आहे. म्हणजे ते काही फक्त भिडेला प्रामाणिक दाखवलं आहे आणि बाकी सगळ्यांना अप्रामाणिक दाखवलं आहे असं काही नाही आहे. दुसरी गोष्ट अशी पण बोलली जाते आहे की भिडेला सगळ्यात जास्त मान मिळतो. ते चूक आहे. त्या पूर्ण सोसायटीत सगळ्यात जास्त मान जर कोणाला मिळायला दाखवला आहे तो आहे तारक मेहता. कारण बाकी हे जेवढे पण मित्रपरिवार आहे प्रत्येकजण एकेरी उल्लेख करून बोलवतं. मग जेठालाल असेल, पोपटलाल असेल, सोडी असेल, भिडे असेल, फक्त हे सगळे मिळून तारक मेहताला मात्र मेहता साहब म्हणून बोलवतात. म्हणजे मग सगळ्यात जास्त मान कोणाला मिळतो आहे? बरं, त्यानंतर दुसरं काही अजून एक असा तर्क लावला जातो आहे की सगळ्यात जास्त कंजूस हे पोपटलालला दाखवलं आहे. हे बघा, कंजूस असणं आणि पैशांची चणचण असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा करोडपती माणूस पण कंजूस असू शकतो. त्यामुळे ते दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. या सिरियलमध्ये सगळ्यात जास्त पैशांची चणचण ही भिडे कुटुंबाला दाखवली आहे असं माझं म्हणणं आहे. कंजूस भिडे कुटुंब दाखवलं आहे असं मी म्हणत नाही आहे. त्यानंतर अजून एक तर्क असा लावला जातो आहे की भिडे असेल किंवा त्याची बायको असेल, माधवी भाभी असतील, तर त्यांना एक बिझनेस वुमन दाखवलं आहे, त्यांना व्यावसायिक दाखवलं आहे. पण तो व्यवसाय पण तुम्ही जर पाहिला तर तो असा काय म्हणतात घरगुती पद्धतीचा व्यवसाय की ज्याच्यामुळे त्यांचा फक्त उदरनिर्वाह भागतो आहे, अशा पद्धतीचा व्यवसाय दाखवला गेला आहे. आणि माझं म्हणणं मुळात तेच आहे. जर तुम्ही पॉडकास्ट पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की मराठी माणूस उद्योग पण करायला जातो तो अशाच उद्योगांमध्ये अडकून पडतो.